गणपती एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. या व्हिडिओमध्ये आपण एक सर्वात महत्त्वाच्या अपडेट बद्दल बोलणार आहोत. आपल्या महाराष्ट्रामधील BVSC आणि AH म्हणजे व्हेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडियाची सेकंड राऊंडची अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे. हे तुम्ही बघू शकता अलॉटमेंट लिस्ट. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉगिन अलॉटमेंट लेटर आणि रिजन असे चार रिजनचे रिजन ए, रिजन बी, रिजन सी आणि रिजन डी चारही रिजनची अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे. रिजन ए मध्ये बघू शकता तुम्ही फॉलोइंग कॅन्डिडेट इन्फॉर्म टू रिपोर्ट असोसिएटेड डीन. बघा अलॉटमेंट लिस्ट फॉर सेकंड राऊंड ऑफ रिजनल कोटा फॉर ॲडमिशन ऑफ टू BVSC अँड AH डिग्री कोर्स 2025-25 कधीपर्यंत 18 अलॉटेड कॉलेज टू 18 आणि 19 अप टू द 3 PM. डीन कॉन्सर्न अलॉटेड कॉलेज म्हणजे तुम्हाला 19 तारखेपर्यंत त्या कॉलेजला जाऊन जॉईनिंग करायची आहे. प्रिंटेड कॉपी ऑफ अलॉटमेंट लेटर आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आणि तुमची फीस जी आहे तुम्हाला 62,365 रुपये भरावे लागणार. आणि रिझर्वेशन कॅटेगरी असेल तर 26,125 एवढी तुम्हाला फीस भरावी लागणार. हे बघू शकता या राऊंडला 21 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे टोटल. त्यामध्ये टोटलपणे तुम्ही बघू शकता हे सेकंड राऊंडचा रिझल्ट आलेला आहे. आता बघू शकता तुम्ही रिजन बी चा पण रिझल्ट आलेला आहे. रिजन बी मध्ये चारच विद्यार्थ्यांना चान्स दिलेला आहे यावेळेस या राऊंडला. चारच विद्यार्थ्यांना हे बघू शकता सीट बुक हे. त्यानंतर रिजन सी चा पण आलेला आहे. रिजन सी मध्ये 9 विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलेले आहे त्यांनी राऊंड सेकंड मध्ये. आणि रिजन डी मध्ये 12 विद्यार्थ्यांना हे बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. हे झालं आपला BVSC चा सेकंड राऊंडचा रिझल्ट. तुम्हाला लवकरात लवकर 19 तारखेपर्यंत तुमची जॉईनिंग करून घ्यायची आहे. तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजून बाकी आहे त्यांनी घाबरू नका, अजून 3 राऊंड होणार आहे त्यामुळे तुमचं कॉलेज भेटून जाईल शक्यतो तुम्हाला. BVSC चा कट ऑफ थोडाफार कमी जास्त जात असतो त्यामुळे वेट करा. आता नेक्स्ट राऊंडला तुम्हाला भेटू शकतं कॉलेज, हे लक्षात असू द्या. आता हे बघू शकता तुम्ही इथं नेक्स्ट राऊंड कधी होणार आहे आपला. तर नेक्स्ट राऊंड बघा 15 तारखेला सेकंड राऊंडच्या दिवसासाठी 19 तारखेपर्यंत तुम्हाला जॉईनिंग करायचंय. तर तुम्हाला फर्स्ट राऊंड ते राऊंडचा रिझल्ट आहे ते 20 तारखेपासून तुम्हाला चॉईस फिलिंग करायचंय आणि 22 तारखेला त्याचा रिझल्ट येणार आहे. तर फर्स्ट राऊंड रिजन स्टेट कोटाचा जे आहे त्याची अलॉटमेंट लिस्ट 22 तारखेला येणार आहे आणि 20 तारखेला तुम्हाला त्याची चॉईस फिलिंग करायची आहे. तर बोलूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये रिजन कोटा स्टेट कोटासाठी. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.